आशिया कपमध्ये यूएईनं धमाकेदार कामगिरी करत ओमानवर मोठा विजय मिळवलाय। यूएईनं ओमानवर विजय मिळवल्यानं भारत अधिकृतपणे सुपर 4 मध्ये दाखल झालाय। भारताकडून पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर यूएईनं दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय। यूएईच्या विजयानं अ गटातलं समीकरण बदललेलं आहे आणि पाकिस्तानवर आशिया कपमधून बाहेर जाण्याचं संकट निर्माण झालं। आयसीसीनं पाकिस्तानला मोठा दणका दिलाय। पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे केलेली विनंती फेटाळून लावण्यात आली आहे। आयसीसीनं सामना अधिकारी अँडी पॉयक्राफ्ट यांची हकालपट्टी केलेली आहे। मागणी फेटाळण्याचं कारण देखील दिलेलं आहे, तर खेळाडूंनी हस्तांतरण करण्यामध्ये अँडी पॉयक्राफ्ट यांची भूमिका मोठी नव्हती असं आयसीसीनं म्हटलंय। सेंट्रल झोन टीमनं यंदाच्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय। अंतिम सामन्यामध्ये सेंट्रल झोन टीमनं 6 गडी राखून वेस्टर्न झोन टीमला पराभवाची धूळ चालली आहे। कर्णधार रजत पाटीदार नेतृत्वात तब्बल 11 वर्षांनी सेंट्रल झोननं दुलीप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय। आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाला धक्का बसलाय। वेगवान गोलंदाज नवीन उल हक खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेला आता मुकणारे आणि नवीन उल हक स्पर्धेतून बाहेर पडल्यानं अफगाणिस्तानच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं। भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। सिराजला ऑगस्ट महिन्यातल्या आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर झालाय। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या चमकदार कामगिरीबद्दल सिराजला गौरवण्यात आले। भारताची ग्रँडमास्टर रमेश बाबू भारताचा ग्रँडमास्टर वैशाली हिनं फिडे वुमन स्विस बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय आणि तिनं सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे। या यशासह वैशाली कॅन्डिडेट्स ओपन स्पर्धेसाठी आता पात्र ठरली आहे। भारताचा मुरली श्रीशंकर जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये पुरुषांच्या लांब उडीमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरलाय। तो पात्रता फेरीत त्याच्या गटामध्ये 14व्या क्रमांकावर राहिला। स्टीपल चेसमध्ये पारुल चौधरी ही अंतिम फेरीत दाखल होऊ शकलेली नाही। मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये दशावतार सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे। 12 सप्टेंबरला सिनेमा रिलीज झाला। अवघ्या 3 दिवसांमध्ये सिनेमानं 5.22 कोटींची कमाई केली। यंदाच्या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरलाय आणि दशावतारची टीम सध्या अनेक थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांबरोबर संवाद साधत सिनेमा पाहण्याचं आवाहन करते। राज्यात ई-बाईक आणि ई-स्कूटरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते। चार्जिंग स्टेशन, बॅटरीज, स्वॅपिंग सुविधा आणि सबसिडीमुळे नागरिक दुचाकीकडे जास्त आकर्षित होतात। तर चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत 81,000 ई-बाईकची नोंदणी झाली आहे। मुंबईत लोकलचे रूळ ओलांडताना होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे। हे मृत्यू रोखण्यासाठी आता पादचारी भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। रेल्वे ट्रॅक ओलांडण्यासाठी पादचारी पुलाच्या सुविधा निर्माण करून त्याचा वापर होत नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुंबई महानगर प्रदेशातल्या जलवाहतुकीचा विस्तार आणि नव्या 10 मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय मॅरिटाईम बोर्डनं घेतलाय। मात्र वाशी, ऐरोली, मुलुंड, ठाण्याच्या मिडबंदरमधल्या जेट्टी बांधणीमध्ये फ्लेमिंगो अभयारण्याचा अडथळा निर्माण झालाय। जेट्टीच्या जागेसाठी इको सेन्सिटिव्हिटीबाबत ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं सीआरझेड प्राधिकरणानं स्पष्ट केलंय। ठाणे घोडबंदर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदर वासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा बैठक घेतली। घोडबंदर रस्त्यावर रात्री 12 वाजल्यानंतर जड वाहनं सोडण्याचे आदेश शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिले। अक्षय शिल्प पामा इंडियाची मुंबई रिजनल कॉम्पिटिशन नेरूळमध्ये झाली। या स्पर्धेमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरातल्या तब्बल 813 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। लहानग्यांपासून ते मोठ्या गटातल्या विद्यार्थ्यांनी अबॅकस आणि मानसिक गणिताच्या माध्यमातून आपलं गणिती कौशल्य दाखवलं। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। कॅबिनेट बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीमध्ये कोणते निर्णय होणार याकडे लक्ष लागले। मंत्रालयामध्ये दुपारी 12 वाजता कॅबिनेटच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। पुण्यामध्ये आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे। पुणे शहर कार्यकारिणीची ही 50वी आढावा बैठक आहे। या ठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे।
आज पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सकाळी मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली। रायगड, संभाजीनगर, पुण्याला ऑरेंज अलर्ट आहे, तर मुंबई उपनगराला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। पुण्यामध्ये धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे धरणातून सुरू असलेला विसर्ग आता कमी करण्यात आलाय, तर खडकवासला धरणामधून विसर्ग कमी करून 1600 क्युसेक करण्यात आलाय। पुण्यातील शिरूरमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक झालंय। मात्र या पावसानं शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, तर शेतकरी चिंतेत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। संपूर्ण जिल्ह्यासाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं। परभणीच्या निम्न दुधना धरणाच्या 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। 10,090 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। राजवाडीच्या पुलावरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे सेलू वालूर मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जालन्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। अनेक सखल भागात पाणी शिरलं। शहरातल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। मध्यरात्रीपासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत जालन्याला पावसानं झोडपून काढलं। अकोला शहरात काल झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। शहरातली मोठी उमरी परिसरात बरसलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं, तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। बीड जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। बीडमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 800 टन भाजीपाला पडू नये। काल झालेल्या पावसामुळे भाजीपाला मार्केटमध्ये ग्राहकांनी पाठ फिरवली, त्यामुळे बाजारात आलेल्या भाजीपाला तसाच पडून राहिल्यानं दरात सुद्धा घसरण झाली। पुण्यात पावसामुळे विमानसेवा प्रभावित झाली। मुसळधार पावसामुळे पुणे विमानतळावरून होणारी 5 उड्डाणं रद्द करण्यात आली। बडोदा पुणे, जोधपूर दिल्ली पुणे, तसंच जोधपूर पुणे, नागपूर पुणे आणि चेन्नई पुणे चेन्नई या विमानसेवेवर पावसाचा परिणाम झाला। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातल्या खासगी शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्यानं गोंधळ उडाला। धमकीच्या निनावी ईमेलमुळे विद्यार्थ्यांची पळापळ झाली। पालकांनी सुद्धा शाळेत धाव घेतली, मात्र काहींना त्यांचे विद्यार्थी सापडतच नसल्यानं गोंधळही झाला। तपासानंतर पोलिसांनी ही अफवा असल्याचं सांगितलं।